पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये वायुदलानं आज आसाममध्ये थरारक अशी प्रात्यक्षिकं केली आहेत। विशेष म्हणजे झाबुआ इथे चक्क हायवेचा वापर धावपट्टीसारखा करण्यात आला। खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींचं C-17 ग्लोब मास्टर हे विमान हायवेवरच्या धावपट्टीवरती उतरलं। त्यामुळे भारतानं आणि वायुदलानं तयार केलेल्या या इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटीच्या गुणवत्तेवरती शिक्कामोर्तब झालंय। पंतप्रधानांच्या विमानासह सुखोई, राफेल, MiG-29 या लढाऊ विमानांनी या प्रात्यक्षिकामध्ये सहभाग घेतला। यानंतर भारताच्या वायुदलाच्या हेलिकॉप्टर्सनी थरारक प्रात्यक्षिकं या ठिकाणी सादर केली आहेत। And touchdown shoots out aircraft landing accomplished. या लँडिंगच्या माध्यमातून भारतानं चीनसह बांगलादेश आणि म्यानमारला भारताच्या ईशान्य भारतामधील युद्ध सज्जतेबद्दल जोरदार असा संदेश दिल्याचं कॅप्टन सूर्यकांत चाफेकर यांनी सांगितलंय। जितके काही लढाऊ विमान आपले इंडियन एअरफोर्सचे त्या एरियात आहेत त्यांच्यासाठी इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी फार महत्त्वाची ठरेल। चायनासाठी आपल्याला आत्तापर्यंत आपण उत्तर प्रदेशमध्ये पाकिस्तान आणि चायना यांच्याबरोबर जर युद्ध झालं तर त्या हायवेजवर आपण अशा लँडिंग केले आणि आपलं दाखवली तयारी की आपण इमर्जन्सीमध्ये हे करू शकतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।